So good morning all and welcome back for the series of lectures on the engineering mechanics. Okay. So in the previous part, I have discussed a lot about the unit number 6 from the section 2, and also we have started for in that we have discussed about the Newton's laws of motion. Okay. This is an unit number 6 in which we have discussed last time Newton's laws of motion for linear and angular motion. Then D'Alembert's principle, today we will go for. Then rectilinear motion on rough and inclined planes, motion of lift, that is remain to be discussed. Motion of connected bodies, today we are going to discuss about. Circular motion we have discussed about. Then kinetics of rotation, that is a torque, we have discussed yesterday. Mass moment of inertia also we have discussed yesterday. And then problems on central rotation, that is a part of numericals that will be taken at the time of the continuation in a syllabus. Okay, so after the Newton's laws of motion, that is for a linear and angular motion, we will discuss now a part of D'Alembert's principle. Okay, so in the previous part, that is for Newton's laws of motion, we have seen that if there is an object, suppose that here we have an object, just a minute. Suppose that this is an object and we have applied a force F on the same. याच्यावरती आपण काय केलेलं आहे तर force F हा आपण याच्यावरती अप्लाय केलेला आहे. I would like to note it as a force F. Okay. हा force F अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे, the object will have the motion. तर ते मोशन कुठे असणार आहे, that motion will be towards the right hand side, isn't it? So due to this applied force F, the motion of the object will be towards the राईट हँड साइड, isn't it? कारण आपण फोर्स राईट हँड साइडला लावलेला आहे, त्याच्यामुळे हा ऑब्जेक्ट काय होणार आहे तर तो ऑब्जेक्ट हा आपला राईट हँड साइडला डिस्प्लेस होणार आहे. त्याची डिस्प्लेसमेंट जी असणार आहे ती राईट हँड साइडला असणार आहे, म्हणजेच तो काय होणार आहे राईट हँड साइडला पुढे पुढे डिस्प्लेस होत जाणार आहे, घसरत जाणार आहे आपल्या भाषेमध्ये. तर ज्या वेळेस हा फोर्स आपण अप्लाय करतो त्याच्या अगोदर हा जो ऑब्जेक्ट होता तो ऑब्जेक्ट हा काय होता, रेस्ट मध्ये होता. म्हणजे याच्यावरती त्याचं जे वेट होतं W ते टुवर्ड्स द अर्थ किंवा टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी वी कॅन से दॅट वॉज ऍक्टिंग इन अ व्हर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन, दॅट इज W इज इक्वल्स टू M×G असं होतं, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होत होतं, हा ऑब्जेक्ट जो होता तो काय होत होता आहे त्या पोझिशनला तो स्थिर अवस्थेमध्ये होता. बट व्हेन वी हॅव अप्लाइड द फोर्स F इनिशियली, म्हणजे ज्यावेळेस आपण त्याच्यावरती फोर्स F हा लावला त्यावेळेस लगेच हा ऑब्जेक्ट इमिडिएटली तो ऑब्जेक्ट हा राईट हँड साइडला डिस्प्लेस होत नाहीये किंवा झालेला नव्हता. मग काय होतं, तो हळूहळू काय होतो तर बरोबर राईट हँड साइडला डिस्प्लेस होतो. म्हणजे सुरुवातीला त्याने जो अपोजिंग फोर्स लावलेला असतो पण ह्या ऑब्जेक्टने तो सुरुवातीला जास्त असतो. मग तो तुमचा कोण कोण असेल, त्या बॉडीचं इनर्शिया असेल, त्याचबरोबर इथलं फ्रिक्शनल फोर्स असेल दोघांच्या कॉन्टॅक्ट मधलं, म्हणजे सरफेस आणि ऑब्जेक्ट, सॉरी ऑब्जेक्टचा सरफेस आणि ज्या सरफेस वरती तो लाईव्ह होतो किंवा ज्याच्यावरती तो ठेवलेला आहे आपण, त्या दोघांमधला जो कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे त्याच्यामधलं फ्रिक्शनल फोर्स असेल, ते फ्रिक्शनल फोर्स आणि इनर्शिया या दोघांमुळे काय होतं तर मोशनला अपोज होतो. म्हणजेच काय, राईट हँड साइडला ऑब्जेक्ट हा न जाता तो आहे त्या अवस्थेमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि त्याला आपण काय म्हटलं होतं गेल्या वेळेस आपण त्याला इनर्शिया असं म्हटलं होतं. क्लिअर. सो आय वुड लाईक टू राईट हिअर ऍज अ इनर्शिया. मग या केसमध्ये या ऑब्जेक्टची जी इनर्शिया आहे, जी जडत्व आहे, इनर्शिया ह्या ऑब्जेक्टला काय करतंय तर दॅट इनर्शिया हेल्प्स दिस ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट. जी त्याची सुरुवातीची जी अवस्था होती रेस्ट कंडिशन मध्ये, म्हणजे काय, हा समजा एक दगड आहे आणि तो दगड आपण असा जमिनीवरती ठेवलेला आहे. समजा असा प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण हा असा दगड ठेवलेला आहे, बरोबर. आणि हा दगडाला काय केलं आपण आता इकडच्या बाजूने आपण फोर्स लावतोय, कुणीकडे ढकलला त्याला आपण राईट साइडला ढकलण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तो काय होतोय, ढकलला जातोय का नाही ढकलला जात का, कारण त्याच्या इनर्शिया फोर्समुळे तो पुढे ढकलला जात नाहीये. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, दॅट इनर्शिया फोर्स हेल्प्स दॅट ऑब्जेक्ट टू बी रिमेन इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे रेस्ट मध्ये राहण्यासाठी इनर्शिया फोर्स काय करतो तर त्याला तिथं हेल्प करतोय किंवा मदत करतोय. मग ज्यावेळेस आपण हा फोर्स F लावतोय राईट साइडला, त्यावेळेस इनर्शिया फोर्सची डायरेक्शन ही कोणत्या साइडला असेल रे. When we are applying the force F towards the right hand side,
then in which direction that inertia force will act on the body? Left hand side. Left hand side. Left hand side. Left ला असेल की right ला असेल रे? लेफ्ट ला सर. Left side ला असेल. Okay, so I would like to indicate the direction of the inertia force by 2 arrows. मी intentionally 2 arrows घेतो indicate करण्यासाठी. It means that the inertia force is now acting towards the left hand side. When we are applying external unbalanced force on the body towards the right hand side. बरोबर? मग या केस मध्ये जे आपण न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये जे म्हटलं होतं ते आपण काय म्हटलं होतं, तर फोर्स F इज इक्वल्स टू ma असं म्हटलं होतं. जस्ट अ मिनिट. हियर वी वर जस्ट अ मिनिट. आपण न्यूटनच्या लॉ मध्ये काय म्हटलं होतं, तर F इज इक्वल्स टू ma असं म्हटलेलं. क्लिअर? सो F इज इक्वल्स टू m दॅट इज मास इंटू ऍक्सलरेशन a असं म्हटलं होतं. क्लिअर? म्हणजे इथं काय असणार आहे, बॉडीचं ऍक्सलरेशन a असं असणार आहे. म्हणजे तिथं आपण फोर्स काही डिफाइन केला होता, तर फोर्स इज इक्वल्स टू प्रॉडक्ट ऑफ मास अँड ऍक्सलरेशन ऑफ द बॉडी. ma एवढं घेतलं होतं. मग इथं काय केलं आपण, मी फक्त a ऐवजी g घेतलेला आहे आणि आपण त्याला काय म्हणतो, तर इनर्शिया असं म्हणतो, जडत्व असं म्हणतो. मग त्याच भाषेमध्ये जर का हा इनर्शिया फोर्स असेल, ऍक्ट होणारा असेल, तर तो काय राहतो, तर इनर्शिया फोर्स हा पुन्हा एकदा त्या बॉडीचं मास इंटू ऍक्सलरेशन राहतो. इट मीन्स दॅट हिअर इन दिस केस दॅट इनर्शिया फोर्स will be equals to m into a. m is nothing but the mass of that object and a is nothing but the acceleration of the object. ma झाला. बरोबर? मग या केस मध्ये मी काय करतोय, फक्त आता आय एम जस्ट चेंजिंग द पोझिशन ऑफ दॅट इनर्शिया फोर्स. इथं राईट साईडला आहे, मी फक्त काय करतो, त्याला लेफ्ट साईडला घेतोय. म्हणजे काय घेतो माझं इक्वेशन, f मायनस ma येईल. तर जर का मी f मायनस ma घेतला, तर इकडच्या साईडला काय जाईल रे, राईट साईडला? What will be the net sum? Zero. What does it means about? Here this is a force F. हा काय होता आपला अप्लाय केलेला फोर्स होता. हे काय आपलं इनर्शिया फोर्स आहे, म्हणजे बॉडीचं फोर्स आहे. बरोबर? स्वतःच असणार. मग ह्या दोघांची नेट समेशन 0 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला रे? बॉडी स्टडी. बॉडी स्टडी. बॉडी इज ॲट अ रेस्ट असं म्हणायचं तुम्हाला. येस. ओके, लिहितो इथं रेस्ट कंडिशन. ओके, आणखी anybody else than this? Body can be in the motion. Body can be in a motion. Okay. मग जर का बॉडी आता कॅन म्हणण्याऐवजी मी सरळ म्हणतो की मोशन मध्ये आहेच म्हणतो मी. मग जर का बॉडी मोशन मध्ये असेल आणि ह्या दोन्ही फोर्सेसची सम 0 असेल, तर याचा अर्थ काय होतो मग? अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन इन द सेन्स, म्हणजे कशाच्या पद्धतीने म्हणायचं आहे अपोजिट डायरेक्शन? ऑब्जेक्ट आपला मी पुन्हा एक्सप्लेन करतो. हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये, समजा तुम्ही कार मध्ये बसलेला आहात. कार आपण सुरुवातीला आपण बिगिनिंगला स्टार्ट केल्यानंतर ना गिअर ऑपरेट केला आणि कार थोडीशी पुढे घेतली आणि नंतर ना काय केलं आपण, बरोबर ती 40 किलोमीटर पर आवर म्हणजे जे स्पीड आहे कारचं ते सध्याला किती ठेवलं आपण, 40 kmph एवढं ठेवलेलं आहे. 40 kmph एवढं तिचं स्पीड आहे आणि त्या कॉन्स्टंट स्पीडने ही आपली जी कार आहे ती राईट हँड साईडला चाललेली आहे. बरोबर? या स्पीडने आपली कार जी आहे ती बरोबर राईट हँड साईडला चाललेली आहे. मग त्यावेळेस इंजिनने जो फोर्स लावलेला आहे तो फोर्स कुठे असणार आहे, तर तो फोर्स हा बरोबर आपला राईट हँड साईडला असणार आहे, कारण आपली कार पुढे पुढे चाललेली आहे. मग त्यावेळेस मी काय करतोय की तो जो अप्लाय केलेला फोर्स F असणार आहे तो किती असणार आहे आपला, तर इनर्शिया एवढा असणार आहे. क्लिअर? म्हणजे इनर्शियाला बॅलन्स करून तो फोर्स काय करतोय, तर त्या कारला आपल्या बरोबर 40 किलोमीटर पर आवर ने पुढे पुढे नेतोय. मग त्या केसमध्ये काय केलं आपण, ती 40 किलोमीटर पर आवर जात असताना त्या कारवरती आपण अपोजिट डिरेक्शनला जे काही इनर्शिया फोर्स आहे मास इंटू ऍक्सलरेशन वालं ते मी अप्लाय केलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, नाव द कार विल बी इन अ मोशन. कार आपली मोशन मध्येच आहे, परंतु त्यावेळी जी नेट समेशन आहे कोणाची, अप्लाय झालेल्या फोर्स F ची आणि इनर्शिया फोर्स ma ची, ती काय आहे, नेट समेशन आपली 0 आहे.
म्हणजेच याचा अर्थ काय झाला, दो द बॉडी इज इन अ मोशन बट इट इज इन अ इक्विलिब्रियम. आणि त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणतो, तर त्याला डायनॅमिक इक्विलिब्रियम असं म्हणतो. दिस इज कन्सिडर्ड ऍज अ डायनॅमिक इक्विलिब्रियम. DYNA, जस्ट अ मिनिट, डायनॅमिक इक्विलिब्रियम कंडिशन असं म्हटलं जातं. म्हणजे आपण स्टॅटिक मध्ये जसं बघितलं, रेस्ट कंडिशन मध्ये ऑब्जेक्ट असताना तो फोर्स जरी लावला तरी इक्विलिब्रियम मध्ये असेल तर त्यावेळेस काय पाहिजे आहे, नेट रिझल्टंट फोर्स हा 0 असायला पाहिजे आहे. म्हणजे काय, ज्या वेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट हा रेस्टला पकडतो, समजा हा माझा ऑब्जेक्ट आहे, हा स्टोन आहे, रिजिड बॉडी आहे, आणि ह्या रिजिड बॉडीवरती बरोबर राईट हँड साइडला 10 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट होतोय, आणि बरोबर याच्याच लाईन ऑफ ऍक्शन वरती राईट हँड साइडला सेम मॅग्निट्यूडचा फोर्स ऍक्ट होतोय. कितीचा आहे तो सुद्धा 10 न्यूटनचाच आहे. तर या केसमध्ये ह्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट किंवा रोटेशन पॉसिबल आहे का रे? नाही सर. नाही. नाही सर. म्हणजेच काय झालं, दिस ऑब्जेक्ट इज इन अ इक्विलिब्रियम कंडिशन झालं. पण हे जे इक्विलिब्रियम आहे ते इक्विलिब्रियम कोणतं आहे, तर ते इक्विलिब्रियम हे स्टॅटिक मधलं आहे, म्हणजे रेस्ट कंडिशन मधलं आहे. सो दिस इक्विलिब्रियम इज नथिंग बट द इक्विलिब्रियम ऑफ अ स्टॅटिक, वी कॅन से, और स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, रिझल्टंट फोर्स हा 0 झाला, मोमेंट जी आहे रोटेशनचा इफेक्ट तो 0 आहे, म्हणजेच काय झालं, ऑब्जेक्ट हा बरोबर तुमचा इक्विलिब्रियम लागला. परंतु डायनॅमिक कंडिशन मध्ये, आता डायनॅमिक म्हणजे काय, मोशन मध्ये आहे, मोशन मध्ये असताना सुद्धा ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. म्हणजे काय, तो युनिफॉर्म स्पीडने किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटीने जातो असं आपण अज्युम करणार. मग त्या केसमध्ये काय असणार आहे, तर जी अप्लाय होणाऱ्या फोर्सेसची नेट समेशन आहे ती समेशन कशी पाहिजे, आपली 0 असायला पाहिजे आहे. In that case, we can say that the object is in a dynamic equilibrium, and this particular principle of a dynamic equilibrium is called as a D'Alembert's principle. याला आपण काय म्हणतो, तर याला आपण D'Alembert's principle असं म्हणतो. ओके, तर मग D'Alembert's principle म्हणजे काय, सो whenever the object is in a motion, it can be treated as a dynamic equilibrium with its inertia force. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असताना तो डायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये असू शकतो. कधी, ज्या वेळेस त्याचं इनर्शिया फोर्स आहे त्या मोशनच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये ऍक्ट होईल त्यावेळेस. आता मी जर का ऑब्जेक्ट ऍक्सलरेट केला, तर हे जे आपण डायनॅमिक इक्विलिब्रियम बघितलं, D'Alembert's प्रिन्सिपल बघतोय आपण, ते आपलं लिनियर मोशनचं आहे, स्ट्रेट लाईन मध्ये ऑब्जेक्ट चाललेला आहे, त्यावेळेस आपण m×a असं अप्लाय केलेलं आहे. तर माझा प्रश्न असा आहे, ही जी केस आहे ती ऍक्सलरेशनची आहे की रिटार्डेशनची आहे रे? ही जी पर्टिक्युलर कंडिशन आपण आता अज्युम केली आहे, ट्रीट केलेली आहे, ती ऍक्सलरेशनची आहे की रिटार्डेशनची आहे? ऍक्सेलरेशनची. ऍक्सलरेशनची आहे, बरोबर. आता मी रिटार्डेशन केलं म्हणजे काय, आपण व्हेलॉसिटी कमी करायला लागलोय, त्यावेळेस हा जो फोर्स F आहे तो काय केला आपण आता, म्हणजे रिटार्डेशन म्हणजे ब्रेकिंग फोर्स होणार होता इथला. म्हणजे त्याची जी डिरेक्शन असणार आहे, मी नवीन डिरेक्शन दाखवतो त्याचं, ते डिरेक्शन कुठं असणार आहे आपलं, आता बरोबर या साईडला असणार आहे. सेम फोर्स F आहे, फक्त काय होते, तर रिटार्डेशन व्हायला लागलाय, म्हणजे व्हेलॉसिटी हळूहळू कमी व्हायला लागली आहे. त्यावेळेस जो इनर्शिया फोर्स असणार आहे MA वाला, त्या इनर्शिया फोर्सचं डिरेक्शन कुठं असेल रे? इन विच डिरेक्शन In नाउ? the direction of Backward motion. direction. In the direction of motion. इन द डिरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. कोणत्या डिरेक्शनला In the इनर्शिया direction फोर्स of असेल? motion of the बॅकवर्ड डायरेक्शनला सर. म्हणजे तुम्हाला लेफ्ट साइडला म्हणायचं, इकडच्या साइडला, इकडच्या बाजूला? येस सर. तर तुम्हाला असं No म्हणायचं sir, की right side. इनर्शिया फोर्स इकडे असेल असं म्हणायचं आहे? येस सर. मी आणखी क्लिअर No करतो, sir, right side. जस्ट मिनिट, मी क्लिअर करतो, एक मिनिट, एकच मिनिट, मी आणखी क्लिअर करतो ते, सो दॅट यू विल गेट द आयडिया. हे मी पूर्णपणे क्लिअर करतो पिक्चर, नंतर ना ड्रॉ करतो. सो फर्स्ट केस इज ऑफ ऍक्सलरेशन. तर मी जास्त त्याच्यावरती हे काढत बसणार नाहीये. So this was a case of acceleration where the force was F, बरोबर. आणि या केसमध्ये ऍक्ट होणारा जी मोशन होती ऑब्जेक्टची, ती मोशन कुठे होती आपली, बरोबर राईट हँड साइडला मोशन होती. इन दिस केस दिस इज द डिरेक्शन ऑफ मोशन. जस्ट अ मिनिट. ओके, सो दिस वॉज द डिरेक्शन ऑफ मोशन हिअर. कधी, ज्यावेळेस मी ऑब्जेक्टला ऍक्सलरेशन करत होतो त्यावेळेचा जो इनर्शिया फोर्स होता आपला, म्हणजे कोणता, M×a वाला,
तो इनर्शिया फोर्स माझा कुठं होता? बरोबर डिरेक्शन अपोजिट डिरेक्शन ऑफ मोशन होता. क्लिअर? आता मी फक्त मोशनचा विचार करतो, म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट थोडीशी क्लिअर होईल. ज्या वेळेस मोशन माझी राईट साईडला होती त्यावेळेस ऑब्जेक्टचं ऍक्सलरेशन सुद्धा कुठं होतं माझं? राईट साईडला होतं. सो दिस वॉज द डिरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन. म्हणजे आपण गाडी ऍक्सलरेट केली होती, त्याच्यामुळे आपण पुढे पुढे चाललो होतो, त्यावेळेस इनर्शिया फोर्स आपला पाठीमागे आपल्याला पुश करत होता किंवा पाठीमागे ढकलत होता. त्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे ज्यावेळेस आपण कारमध्ये वगैरे बसतो आणि अचानकपणे जर का सडनली आपण क्लच सोडला आणि गाडी ऍक्सलरेट केली तर आपण पाठीमागे असं ढकलत होतो, पुश केलं होतं आपल्याला. अनुभवलंय कधी असं? येस सर. येस सर. किंवा तुम्ही बऱ्याच वेळा एसटी मधून वगैरे प्रवास करत असताना, बस मधून प्रवास करताना जर का सडनली ऍक्सलरेट केली बस, तर त्या केसमध्ये आपण मोशन, आपली बसची मोशन पुढच्या साईडला असते पण आपण पाठीमागच्या साईडला फेकलो जातो, म्हणजे आपण बरोबर त्या सीटवरती असं पाठीमागे प्रेस होतो. त्यावेळची केस म्हणजे कोणते? ऍक्सलरेशनची केस आहे. त्यावेळेस इनर्शिया फोर्स जो होता, ज्या फोर्सने आपल्याला पाठीमागे ढकललं किंवा पुश केलं, तो म्हणजे आपला इनर्शिया फोर्स MA एवढा होता. क्लिअर? तो कसा होता? मोशनच्या अपोजिट होता. तर दुसरी केस आहे, सेम ऑब्जेक्ट आहे परंतु केस कशी आहे? रिटार्डेशनची आहे. आता रिटार्डेशन म्हणजे कसं असणार? बरोबर ऍक्सलरेशनच्या अपोजिट डिरेक्शन असणार. म्हणजे कशी असणार तिथली डिरेक्शन? दिस डिरेक्शन ऑफ रिटार्डेशन, दिस विल बी द डिरेक्शन ऑफ रिटार्डेशन वी कॅन से. मी डिरेक्टली शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. परंतु या केसमध्ये सुद्धा जी मोशन आहे आपली, ती मोशन पुन्हा एकदा कुठे आपली टुवर्ड्स द राईट हँड साइडच असणार आहे. म्हणजे काय? गाडी आपली पुढेच चाललेली आहे परंतु काय केलं? सडनली ब्रेक मारला आपण. सडनली आपण ब्रेक मारला त्यावेळेस जो इनर्शिया फोर्स असणार आहे, त्या इनर्शिया फोर्सची डिरेक्शन इन द डिरेक्शन ऑफ मोशन असते की अपोजिट टू द मोशन असते रे? इन द डिरेक्शन ऑफ मोशन. मोशन. इन द डिरेक्शन ऑफ मोशन. जस्ट अ मिनिट. दिस इज अवर MA. MA म्हणजे कोण? आपला इनर्शिया आहे. याचं एक्झाम्पल देतो तुम्हाला एक. आता पुन्हा एकदा आपण त्या बस मधून चाललोय किंवा कार मधून चाललेलो आहे आणि सडनली पुढे काहीतरी एखादं ऑब्स्टॅकल आलंय, काहीतरी अडथळा आलाय किंवा एखादं समजा कुणीतरी रस्ता क्रॉस करतोय आणि सडनली ड्रायव्हरच्या लक्षात आलं. ड्रायव्हरने काय केलं? सडनली ब्रेक मारला. ब्रेक मारला म्हणजे काय झालं? रिटार्डेशन झालं, म्हणजे व्हेलॉसिटी सडनली ड्रॉप झाली. परंतु मोशन आपली कशी आहे? पुन्हा एकदा मोशन आपली आहे त्याच डायरेक्शन मध्ये आहे. आपण पाठीमागे नाही चाललेलो, आपण पुढे चाललेलो आहे परंतु आपली व्हेलॉसिटी कमी झाली, म्हणजे रिटार्डेशन झालं. त्यावेळेस आपण पाठीमागे न जाता आपण बरोबर पुढच्या बाजूला धडकलो जातो. तुम्ही बऱ्याच वेळा एसटी मध्ये वगैरे अनुभव घेतला असेल, सडनली ब्रेक मारला की आपण पुढच्या बाकाला जाऊन धडकतो, पुश होतो. तर पुढे का धडकलो? कारण आपलं इनर्शिया फोर्स काय करत होतं? तर आपलं इनर्शिया फोर्स आपल्याला बरोबर आहे त्या मोशन मध्ये किंवा आहे त्या कंडिशन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु सडनली काय झालं? ब्रेक मारला म्हणजे मोशन ब्रेक झाली, परंतु इनर्शिया फोर्सने काय केलं? आपल्याला आहे त्या व्हेलॉसिटी मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या गाडीची व्हेलॉसिटी कमी झाल्यामुळे आपली इनर्शियाने काय केलं? तर पुढे आपल्याला ढकललं. त्याच्यामुळे आपण काय केलं? पुढच्या बाकावरती जाऊन धडकलो किंवा आदळलो. म्हणजेच काय? whenever there is a case of retardation, in that case this inertia force always acts in the direction of motion. म्हणजे ह्या दोघांची जी डिरेक्शन असणार, कोणाकोणाची? मोशनची आणि इनर्शिया फोर्सची, ह्या दोघांची डिरेक्शन ही सेम असणार. कधी? ज्या वेळेस रिटार्डेशन असेल त्यावेळेस, ज्यावेळेस आपण व्हेकलचं ब्रेक मारू किंवा ब्रेक अप्लाय करू त्यावेळेस ह्या दोघांची डिरेक्शन सेम असते. तर ज्या वेळेस ऍक्सलरेशनची फेज असते, म्हणजे ही केस असेल, ऍक्सलरेशनच्या फेज मध्ये इनर्शिया फोर्स हा कंपल्सरीली मोशनच्या अपोजिट असतो. म्हणजे या दोघांची जी डिरेक्शन आहे ती बरोबर एकमेकाच्या अपोजिट असते. क्लिअर सर्वांना आता हे समजले सर्वांना? येस सर. येस सर. So this is Yes, all sir. about an D'Alembert principle. म्हणजे इथं काय राहणार? F minus MA is equals to 0. दोन्ही केसला इथं सुद्धा काय असणार आहे? फोर्स F minus MA is equals to 0 असणार. फक्त ही केस आहे कुठली? रिटार्डेशनची. ही वरची केस कुठली आहे? आपली ऍक्सलरेशनची आहे. म्हणजेच D'Alembertनी काय सांगितलं? तर जर का एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असेल, म्हणजे हा ऑब्जेक्ट आपला मोशन मध्ये आहे, याची व्हेलॉसिटी काहीतरी असेल v मीटर पर सेकंड काहीतरी असेल, तो मोशन मध्ये असताना आपण त्याला डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आणू शकतो. कधी? जर का त्या ऑब्जेक्ट वरती आपण त्याच्या मोशनच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये इनर्शिया फोर्स MA एवढा अप्लाय केला तर, आणि त्याला बेस त्यांनी काय पकडला? तर न्यूटनचा लॉ पकडला. न्यूटनचा लॉ काय सांगतो? तर F इज इक्वल्स टू M इंटू A असं सांगतो.
मग त्यांनी काय म्हटलं, जर का हा तुमचा इनर्शिया फोर्स MA असेल, तो फक्त मी लेफ्ट हँड साइडला घेतला, म्हणजे काय झालं, F मायनस MA, बोथ आर फोर्सेस, हिअर वी आर सेइंग दॅट बोथ आर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड, ह्या दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे म्हणतोय. मग जर का आपण F मायनस MA घेतलं तर अल्टिमेटली 0 पाहिजे आहे. It means that though the object is in a motion, it can be treated in a dynamic equilibrium with its inertia force. म्हणजेच प्रत्येक ऑब्जेक्ट जो मोशन मध्ये असतो तो डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असतो. म्हणजेच आपण कार मध्ये जात असताना कारचं जर का आपण व्हेलॉसिटी किंवा स्पीड जर का व्हॅरी नाही केलं तर आपल्याला कधीच फील होत नाही की आपण पुढे चाललेलो आहे. आपल्याला काय फील होतं की कार पुढे चाललेली आहे. का कधी तुम्हाला असा अनुभव झालाय आपण पुढे चाललोय असं रे? नो सर. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या ज्या वेळेस आपण मोशन मध्ये असतो त्या त्या वेळेस आपण डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असतो. कोणाबरोबर? तर आपल्या इनर्शिया फोर्स बरोबर. तर गाडीचा जो स्पीड असणार आहे किंवा गाडीचं जे फोर्स आहे ते आपल्याला आणि गाडीला पुढे घेऊन जातं ते म्हणजे ऍक्टिव्ह फोर्स F असणार, त्याला आपण ऍक्टिव्ह फोर्स म्हणतो. आणि इनर्शिया फोर्स म्हणजे काय राहणार, ते आपलं रिएक्टिव्ह फोर्स असणार. ते काय करतंय तर नेहमी आपल्याला आपल्या आहे त्या पोझिशन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मोशन मध्ये असताना मोशन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि जर का आपण रेस्टला असेल तर आपल्याला रेस्ट या कंडिशन मध्ये ठेवण्याचा ते प्रयत्न करतोय. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द D'Alembert's प्रिन्सिपल ऑफ अ लिनियर मोशन. मग हे अँग्युलर मोशनला काय असेल रे? D'Alembert's प्रिन्सिपल अँग्युलर मोशनला काय असेल? सपोज दॅट दिस इज अन ऑब्जेक्ट, हे एक सर्कल आहे किंवा एक व्हील आहे समजा असं, and this wheel is rotating. आता हे व्हील रोटेट होताना आपण असं अझूम करूया की दिस इज रोटेटिंग इन अ क्लॉकवाइज डिरेक्शन. जस्ट अ मिनिट. इट इज रोटेटिंग इन अ क्लॉकवाइज डिरेक्शन. याचं जे रोटेशन आहे ते बरोबर असं क्लॉकवाइज आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याला आपण एक दोरी लावलेली इकडच्या बाजूला आणि या दोरीने काय केलं, याला एक आपण वेट सस्पेंड केलंय, एक मास याला अटॅच केलेला आहे याला, आणि ते मास काय करत आहे, त्याला ऍक्सलरेट करतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हा ऑब्जेक्ट खाली येतो. याचं मास मी M असं झूम करतो किंवा M1 असं झूम करतो. आणि जी आपण सर्क्युलर व्हील घेतलेलं आहे याचं मास मी M2 घेतो, म्हणजे करस्पॉन्डिंग वेट W2 असणार, त्याचं वेट W1 असणार. बरोबर. आता हा रोटेट होतोय म्हणजे काय होतंय, या स्ट्रिंग मधलं जे फोर्स आहे, या स्ट्रिंग मधलं जे फोर्स आहे ते समजा मी F1 असं झूम करतो. कशामुळे येणार फोर्स, तर मासमुळे. म्हणजे M1 इज इक्वल, सॉरी W1 काय असणार याचा, mg असणार आहे. सो W1 दॅट इज द वेट ऑफ दिस ऑब्जेक्ट विल बी मास M1 इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍज अ g असणार आहे. mg एवढं असणार आहे. ते कुठे ऍक्ट होतंय, तर बरोबर या बॉडीच्या सेंटर पासून ठराविक अंतरावरती, म्हणजे हे डिस्टन्स जे आहे ते मी r असं अझूम करतो. सपोज दॅट दिस डिस्टन्स ऍज अ r, इथपासून ते जिथं ते ऍक्ट होत आहे ते आपलं जे डिस्टन्स आहे तर रेडियल डिस्टन्स मी r असं अझूम करतोय. म्हणजेच याचा अर्थ काय होतोय, हे जे फोर्स F1 आहे इंटू रेडियल डिस्टन्स जर का आपण r घेतलं तर ह्या ऑब्जेक्ट वरती काय ऍक्ट होतंय, तर राईट हँड साइडला किंवा या डिरेक्शनला रोटेशन करणारा टॉर्क टाउ ऍक्ट होतोय. याचं मॅग्निट्यूड किती आहे, फोर्स F1 इंटू रेडियल डिस्टन्स r एवढा आहे. इज इट क्लिअर? टॉर्क टाउ ऍक्ट होतोय, तो त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, F1 इंटू r आहे. मी टॉर्क का म्हटलं, कारण हा ऍक्ट होणारा जो फोर्स आहे आपला तो कसा आहे, टँजेन्शियल फोर्स आहे आणि रेडियल डिस्टन्स r ला ऍक्ट होतोय. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं रोटेशनल मोमेंट तयार होतीये. बरोबर, म्हणून त्याला मी टॉर्क असं म्हटलं. मग हा ऑब्जेक्ट रोटेशन मध्ये असताना डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असेल का रे? हा ऑब्जेक्ट किंवा हे जे व्हील आहे ते रोटेट होत असताना डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असेल का? एनीवन? त्याची इनर्शिया असेल ना माहिती सर. पाहिजे सर, अगोदर त्याची इनर्शिया माहिती पाहिजे. नाही, माझा प्रश्न असा आहे की हा ऑब्जेक्ट, मी आता बेसिक पासून घेतो. समजा आपण हा फोर्स लावलेलाच नाहीये, हा फोर्स आपण लावलेला नाही, कट केलेला आहे, त्यावेळेस हे व्हील फिरत नाहीये. म्हणजेच हे फिरत नाहीये म्हणजे का फिरत नाही, तर त्याची इनर्शिया त्याला फिरू देत नाहीये. बरोबर, तर याची इनर्शिया फिरू देत नाहीये म्हणजे तो काय झाला, बरोबर तो त्याच्या रेस्टला म्हणजे स्टॅटिक कंडिशन मध्ये होता. आता आपण काय केलं, याला व्हीलला फिरवायला लागलो, असं रोटेट करायला लागलो. तर रोटेट करत असताना तो स्टार्टिंगलाच हायेस्ट स्पीडने फिरेल का रे? नो सर. नाही फिरणार, नाही. बरोबर. नो सर. तो स्टार्टिंगलाच हायेस्ट स्पीडने फिरत नाहीये म्हणजे त्याचा इनर्शिया त्याला फिरू देत नाहीये.
बरोबर. मग त्याचा जो इनर्शिया फोर्स असेल तो क्लॉकवाईज असेल की अँटी क्लॉकवाईज असेल? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. ओके, क्लॉकवाईज. मी या बाजूला घेतो आता त्याला, इकडच्या साईडला घेतो, इंडिकेट करतो. हा आपला काय असणार आहे, त्याचा इनर्शिया फोर्स असणार आहे. आता मग हा जो इनर्शिया फोर्स असेल रोटेशन मधला, तो त्याचं मॅग्निट्यूड काय असेल रे? जसं आपण लिनियर मोशन मध्ये बघितलं पाठीमागं, तिथे किती होता इनर्शिया फोर्स? हा m × a होता. बरोबर. म्हणजे तिथं काय होतं, F = ma होतं. F = m × a होतं लिनियरच्या केस मधलं. तसं इथं फोर्स म्हणजे कोण आहे? इथं फोर्स म्हणजे टॉर्क आहे, टाव आहे. टॉर्क आहे. एक्झॅक्टली टॉर्क आहे. तर इनर्शिया फोर्स मॅग्निट्यूड काय असेल रे मग इथं? म्हणजे टाव = काय असेल इनर्शिया फोर्स? हा मायनस -ma. -ma. ए तर लिनियर ऍक्सलरेशन आहे. नाही सर, मायनस अल्फा, F1 minus × one. r. I alpha. आय अल्फा. कुणी I सांगितलं रे? alpha. वन सेकंड. I alpha. आय अल्फा. बरोबर. का बरं बाळा रे आय अल्फा असेल? एक्झॅक्टली तुम्ही सांगितलेलं आन्सर अगदी बरोबर आहे. पण का? आय अल्फा इज ऍब्सोल्युटली अ करेक्ट आन्सर. अँग्युलर ऍक्सेलरेशन असल्यामुळे. अँग्युलर ऍक्सलरेशन असल्यामुळे अल्फा आला. हा, एनीवन? हा, रोल नंबर 66 मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचंय ते. प्रसाद ना? Can we state inertia as? I'm not getting what you want to say there. Sir, we can inertia state as storage the force opposing to motion force. बरोबर आहे. म्हणजे स्टोरेज फोर्स म्हणजेच काय आहे, तर त्याची इनर्शिया आहे. म्हणजे त्याच्याकडे आहेच ते कधी फॅनिश होणार नाहीये. बरोबर. परंतु आपण याला जर का स्लाइड करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे याला असं ढकलण्याचा प्रयत्न केला इकडे पुढं, तर ते काय असणार आहे, लिनियर ऍक्सलरेशन ए येणार. बरोबर का? राईट साईड ढकललं तर त्यावेळेस ते ma असणार, नो डाऊट. परंतु जर का आपण रोटेट केलं, किंवा रोटेशन इम्पार्ट केलं, तर ते ma राहणार नाहीये. ते काय राहणार, आय अल्फा. कारण आपण काय लिहितो, टाव = आय अल्फा लिहितो. आठवते का बघा? टॉर्क टाव we used to write as an I alpha. बरोबर. Yes, sir. Yes, sir. याचा अर्थ काय झाला, whenever that ring or a circular disc will be rotated in a clockwise direction, म्हणजे या डायरेक्शन मध्ये जर का आपण तिला रोटेट केली, तर त्या केसमध्ये तिचं इनर्शिया फोर्स काय करेल, तर तिला बरोबर आहे त्या पोझिशनला, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आहे त्या मोशन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल. with an its inertia force having magnitude as I alpha. क्लिअर? नो डाऊट दॅट इनिशियली, म्हणजे ज्यावेळेस त्याला मोशनच नाहीये, त्यावेळेस अल्फा काय असेल रे? मग मोशनच नाही त्याला, 0. मग आपण असं म्हणू का, इनर्शिया फोर्स त्याला 0 होता रेस्टला असताना? No, sir. नो. मग त्यावेळेस इनर्शिया फोर्स किती असेल? रेस्टला असताना. वन सेकंड. हा, मॅक्झिमम. पण किती? पण मॅक्झिमम म्हणजे किती इन टर्म्स ऑफ द इक्वेशन तुम्ही सांगू शकाल का? जर का मास ऑब्जेक्टचं m2 आहे, तर त्याचा इनर्शिया फोर्स किती असेल रेस्टला असताना? m1 r1 square. m1 r1 स्क्वेअर नाहीये. रेस्टला ऑब्जेक्ट हलतच नाही जाग्याने. दगड घ्या एक्झाम्पल, स्टोन आहे असं आपला, जाग्याने हलतच नाही येतो. त्याचं इनर्शिया फोर्स काय असेल? हा रेस्टला असं आपण अँकर करून ठेवला त्याला, थोडस जमिनीमध्ये त्याला असं रुतवलेलं आपण, याचं इनर्शिया फोर्स किती असेल? मास तर असणार आहे, त्याच्या वेट एवढं. एक्झॅक्टली. म्हणजेच किती असणार, m × g एवढं असणार. बरोबर. तोच ज्या वेळेस मोशन मध्ये आला, त्यावेळेस त्याचा इनर्शिया फोर्स आपण किती घेतला, m × a घेतला. म्हणजे आपण काय केलं, g हॅज बीन रिप्लेस्ड बाय a. बरोबर आहे का? बघा, Yes, sir. replaced by a when it was brought in a linear motion, and now here we have brought it in a
angular motion. Here we have replaced the g by alpha and mass by its mass moment of inertia. क्लिअर. मग डिअलम्बर्ट्सनी काय सांगितलं इथं, किंवा आपण न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये काय सांगतो रोटेशनच्या, तर टाव इज इक्वल्स टू आय अल्फा असं सांगतो. मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द टॉर्क, जो काय आपण अप्लाय केला एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क, अँड दॅट आय अल्फा चेंजेस इन द डिरेक्शन ऑफ टॉर्क ओनली. म्हणजे या डिरेक्शन मध्ये त्याची इनर्शिया बदलत जाते, बरोबर, मोमेंटम बदलत जाते. मग तीच मोमेंटम जे आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जे आहे, ती जर का आपण आता लेफ्ट साइडला घेतली, म्हणजे इकडे घेतला, तर काय येणार आहे ते टॉर्क टाव मायनस आय अल्फा इज इक्वल्स टू 0 होणार. म्हणजेच काय झालं की इथं सुद्धा हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस रोटेशन मध्ये होता, हे व्हील रोटेशन मध्ये होतो, तेव्हा सुद्धा ते डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आलं. का बरं आलं? कारण आपण बरोबर ऍक्टिव्ह जो फोर्स होता आपला, कोण होता, टॉर्क होता, तो कशामुळे येत होता, या अप्लाय केलेल्या फोर्स F1 मुळे, या मासमुळे होता. त्याच्यामधून आपण किंवा त्याला बरोबर अपोजिंग फोर्स आय अल्फा म्हणजे त्याच्या इनर्शिया एवढा लावला. म्हणजे काय झालं, ऑब्जेक्ट हा बरोबर डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आला. इट मीन्स दो नाव द ऑब्जेक्ट इज इन अ अँग्युलर मोशन, then also it is in a dynamic equilibrium with its inertia force of a magnitude I into alpha. So the D'Alembert had discovered two laws. That is, first law of the D'Alembert or principle of the D'Alembert is for the linear motion, that is a summation. आता मी एकच फोर्स घेतला होता इथं, बरोबर आहे, आपण आतापर्यंत एकच फोर्स घेतला, त्याच्यामुळे आपण फक्त सिंगल फोर्स घेतला. जर का नंबर ऑफ फोर्सेस त्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट झाले तर त्यांचा रिझल्टंट आर असणार आहे. म्हणजेच काय, आर मायनस एम ए इज इक्वल्स टू 0. दिस इज फॉर लिनियर मोशन. आणि आणखीन एखादा टॉर्क अप्लाय केला म्हणजे काय केलं आपण, इथं याला आणखीन एक मास अटॅच केलं. समजा इथं मी याला दुसरं मास सर्क्युलर असणार M3 एवढं मास याला जोडलं मी, म्हणजे काय होणार, M3 मुळे सुद्धा काय होणार, M3 मास मुळे पुन्हा याला ऍडिशनल रोटेशन मिळणार. इट मीन्स दॅट number of torques now increasing. It means summation of the torques minus I into alpha will be equals to 0 येणार. It means that whenever number of torques are going to act on the body, in that case we have to go for the summation of them. परंतु I alpha जो असणार आहे inertia force, तो काय असणार आहे, त्या बॉडीचा तेवढाच असणार आहे. It is not going to change at all. Clear? So those are the two basic principles of D'Alembert's for the dynamic equilibrium, and they are derived from the Newton's laws of motion only. First one, Newton's second law of linear motion, and this one from the Newton's second law of angular motion. Is it clear now? हे आपल्याला का लागणार आहे, कारण ज्यावेळेस आपण सेकंड सेक्शन मध्ये ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना वेगवेगळा एखादा आपल्याला फोर्स दिलेला असेल आणि त्याचा इनर्शिया विचारला, किंवा त्याची मास मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेली असते, त्याचं ऍक्सलरेशन विचारलं जातो, किंवा तुम्हाला ऍक्सलरेशन दिलेलं असतंय, मास मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेली असते, रेडियल डिस्टन्स दिलेला असतो, आणि त्याला रोटेट करणारा जो फोर्स असतो तो फोर्स विचारला जातो. मीन्स हाऊ मच अमाउंट ऑफ द टॉर्क विल बी रिक्वायर्ड टू रोटेट द ऑब्जेक्ट ऍट अँड सो रेट. त्या केसमध्ये आपल्याला कंपल्सरीली या टाइपचे इक्वेशन्स लागतात. So that's why we are going to have a discussion over these points. Okay, now we'll start for the next part of for the discussion. तर हे आपलं झालं D'Alembert's principle झाले. D'Alembert's principle for rectilinear motion and for angular motion also. Now motion on a rough and inclined plane, rough surface वरचं आपण बघितलेलं आहे. तर मोशन ऑफ लिफ्ट कधी बघितलंय तुम्ही, लिफ्ट मध्ये कधी बसलाय का रे? लिफ्ट, सर्वांनी लिफ्ट मध्ये बसण्याचा अनुभव घेतलेला आहे, बरोबर. तर मी ज्या कंडिशन सांगतो त्या व्यवस्थित अगोदर लक्षात घ्या. समजा हे असं लिफ्ट आहे, दिस इज अ लिफ्ट अँड इट इज ऍट अ रेस्ट. सुरुवातीला जे लिफ्ट आहे आपलं इथं, ते लिफ्ट कसं आहे, रेस्टला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बसलेलो आहोत. समजा मी एक व्हर्टिकल सबस्टन्स ठेवतो इथं. समजा हे आपण आहोत आणि इथं आपण काय केलेलं आहे, उभा राहिलेलो आहे, आणि हा आपला पाय आहे, बरोबर, हा आपला लेग आहे. तर या केसमध्ये काय होतं, आपण जर का लिफ्ट मध्ये बसलेलो असेल तर काय होतं, आपला पाय हा खाली लिफ्ट मध्ये घुसत नाहीये, रुतत नाहीये. म्हणजे काय होतं, लिफ्ट सरफेस, ज्याचं सरफेस वरती आपण पाय ठेवतो तिथून आपल्याला रिएक्शन आर मिळते. आणि ही रिएक्शन आर किती असते, तर बरोबर आपल्या वेट एवढी असते. म्हणजेच W इज इक्वल्स टू
m इंटू जी एवढी असते. कधी? ज्यावेळेस ही लिफ्ट रेस्टला आहे त्यावेळेस. आता पुढची केस काय आहे तेच लिफ्ट आहे. द सेम लिफ्ट इज देअर. हेच लिफ्ट आहे आणि काय व्हायला लागलं आता, हे जे लिफ्ट आहे ते वरती चाललेलं आहे. इट्स मुव्हिंग इन अ व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. वरच्या डायरेक्शनला चाललेलं आहे, बरोबर. आणि वरती जात असताना पुन्हा एकदा आपली पोझिशन जी आहे ती इथंच आहे, म्हणजे आपण इथंच थांबलेलो आहोत. सपोज दॅट वन्स अगेन वी आर हिअर ओनली, म्हणजे आपण त्या लिफ्ट मध्ये बसलेलो आहोत, उभा राहिलेलो आहे, बसलेलो नाहीये. तर या केसमध्ये हे लिफ्ट वर जात असताना जी येणारी रिॲक्शन आहे, प्रश्न समजून घ्या, जी येणारी रिॲक्शन आहे आपल्या पायाला, ती रिॲक्शन आर जी आहे ती बरोबर आपल्या वेट डब्ल्यू एवढी असते की वेट पेक्षा जास्त असते. मी केस कोणती सांगतोय बघा. लिफ्ट जे आहे आपलं ते लिफ्ट आता वरती चाललेलं आहे. मोशन ऑफ द लिफ्ट इज इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. दिस इज द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ लिफ्ट. लिफ्ट वरती चाललेलं आहे, त्यावेळेस आपल्या पायावरती येणारी रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन कुठं, इथं या सरफेस वरती, ती रिॲक्शन लिफ्टनं दिलेली रेस्टला असताना डब्ल्यू वेट एवढी होती. आता लिफ्ट वर चाललेला आहे त्यावेळेस येणारी रिॲक्शन ही तेवढीच असेल की कमी असेल की जास्त असेल? जास्त असेल. जास्त असणार. जास्त असणार. म्हणजे काय मी लिहितो तर डब्ल्यू प्लस किती असणार जास्त रे? जी जी एम W जी plus जी ग्रॅव्हिटी. gravity. फक्त जी? एम जी. मग ग्रॅव्हिटी जर का घेतलं तर आपण एमजी घेतलेला आहे इथं. हा एमजी तर आपण घेतलेला आहे आणि हा एमजी म्हणजेच मी डब्ल्यू वेट असं मांडलेला आहे इथं. G plus A. किती असेल? इनर्शिया एवढी असेल. इनर्शिया एवढं असेल. समजा लिफ्ट वरती जात असताना त्याचं जे ऍक्सलरेशन आहे ते ऍक्सलरेशन, लिफ्टचं ऍक्सलरेशन ए आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला. नाव हा आता मी डब्ल्यू सिंपल प्लस एम ए. डब्ल्यू प्लस एम ए. डब्ल्यू प्लस एम इंटू G ए plus असणार. काय झालं? हा वन सेकंड. हा मी फक्त रिॲक्शन आर घेतोय, ती किती असणार? जास्त असणार. कशापेक्षा? डब्ल्यू पेक्षा. आता हे सर्वांनी हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे, अनुभवलेला आहे, म्हणून मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतलेलं आहे. ज्या वेळेस आपण लिफ्ट मध्ये थांबलेलं असतं लिफ्ट, त्यावेळेस आपल्याला आपल्या पायावरती आपलं जे ओझं आहे तेवढं आल्यासारखं वाटतं. परंतु ज्या वेळेस लिफ्ट हे वरती जायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्या पायाला बऱ्याच वेळा जडपणा आला म्हणतो आपण, किंवा आपल्या पायावरती जास्त ताण आला असं म्हणतो आपण. हा आपल्याला एक्सपिरियन्स येतो. म्हणजेच काय होतं तर त्यावेळेस ऍडिशनल फोर्स इथं ऍक्ट होतो. कुठं? सरफेस वरती. मग सरफेस काय करणार? न्यूटनच्या थर्ड लॉ प्रमाणे ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन देणार. ऍक्शन वाढली, ऍक्शन कितीने वाढली तर डब्ल्यू एमजी एवढी होतीच, प्लस आपलं मास इंटू ऍक्सलरेशन. कोणाचं? त्या लिफ्टचं. कारण जेवढं लिफ्टचं ऍक्सलरेशन असणार तेवढंच आपलं ऍक्सलरेशन असणार. म्हणजेच की झालं ते डब्ल्यू प्लस एम इंटू ए एवढं झालं. कधी? लिफ्ट वरती जात असताना झालं. आता हे सेम लिफ्ट आहे. वन्स अगेन आय विल हॅव टू गो फॉर अनदर केस हिअर. समजा हे सेम लिफ्ट आहे इथं, परंतु आता जी कंडिशन आहे ती काय आहे? लिफ्ट आता वरती नाही चाललेलं. मग काय व्हायला लागलेलं आहे? लिफ्ट इज नाउ मुव्हिंग इन अ व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. हे डाऊनवर्ड डिरेक्शनला येत आहे. त्याचं ऍक्सलरेशन ए आहे. आपण पुन्हा एकदा इथंच उभा राहिलेलो आहे. हा बेस आहे त्याचा.